म्हणूनच आम्ही मराठ्यांनी दिले. आणि तुम्ही मराठ्यांच्या लेकराचा सन्मान करायला सोडून ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं त्याला तुम्ही सन्मान करीना आणि जे विरोध करतायत त्यांचा सन्मान करतायत, म्हणजे ही तुमची चाल आहे का? ही असं तुम्ही अवमान करणार का समाजाचा? मी सुट्टी नाही त्याला. जून महिन्याच्या आत मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेला पाहिजे. बरं, तुम्ही आता आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. जून पासून कुठं करणार आहे आमरण उपोषण? अंतरवालीचं केंद्रच ती आहे या राज्याचं. मला तशी वेळच येऊ देऊ नका. तशी जर वेळ आली तर तुमचे लय हलवणार. तुम्ही पुन्हा त्याच शब्दावर येतो की या गोरगरीब मराठ्यांनी निवडून आणून तुमचा सन्मान केला. तुम्ही विरोध करणाराच जर ऐकणार असलात आणि ज्या मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले त्यांचा सन्मान करणार नसाल तर तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आता मी तर आता तर थांबणारच नाही. JR काढला, खूप चांगलं काम केलं. तुम्ही आता सातारा संस्थांचाही काढता, खूप चांगलं केलं, त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे. पण नुसते JR कडून हालचालीच होणार नसल्या तर त्याचे दुष्परिणाम, त्याची तर किंमत तुम्हाला मोजावंच लागणार. आणि मी माझ्या समाजाच्या बाजूने, मंत्री सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने मी नाही. माझ्या समाजाच्या लेकराला सुख समाधान देणे ही माझी जबाबदारी आणि ती मी पूर्णपणानं पार पाडतोय. मराठा समाजाने सुद्धा अर्ज करायला पाहिजे. मला एक अशी शंका येते की अर्ज कमी येत, इतके कमी कसं काय? मी आता एक दिवस आव्हान करणार आहे की जेवढ्याने अर्ज केले ते सगळेचे सगळे अंतरवाली घ्या. एक दिवस तारीख ठरवतो मी. मला प्रत्यक्षच बघू द्या अर्ज कोणी कोणी केले. सरकार खोटं बोलतंय का समाजाकडून अर्ज गेले नाहीत हेच मला प्रत्यक्षच बघायचं. एक चक्करच होईल, आपला हेलपाटा झाला तरी चालत. बलिदान गेलेले कुटुंब आणि दुसरे की अर्ज ज्यांनी केले हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना सगळ्यांनाच प्रत्यक्ष बोलवत आहे. अर्ज देणारा हे का दिलं नाही, मग सरकारला दाखवतो कचका कसा असतो ते. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या काय अडचणी आहेत ते बी मी प्रत्यक्ष एकदा जाणून गेलो. मी आता थोड्याच दिवसात या 10-15 दिवसातच तारीख ठरवणार आहे. या तारखेला फक्त अर्ज देणारे या, म्हणजे कुणबी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅजेटनुसार आणि बलिदान गेलेले कुटुंब सगळे या. कोणाच्या काय अडचणी त्या समजून घ्यायच्या. परंतु मला याच्यातून एक आणखीन असं वाटतंय की अर्ज कमी जातात. त्याचं कारण एक दुसरं पण असलं पाहिजे की ECBCचं आरक्षण मिळालं. कारण ज्यांच्या नोंदी सापडतात ते कुणबीतून घ्यायला लागले. हैदराबाद गॅजेटनुसार काही जणी घ्यायला लागले कुणबी प्रमाणपत्र, आणि ज्यांच्या नोंदीने ते ECBC आरक्षण घेते. तर मग एखाद्या दिवस असं वाटतंय का काय की असं मला वाटतंय आहे ना साधी ECBC, मग बघू असं वाटतं. एक अंदाजा दिसायला मला की समाजाला असंही वाटतंय की काय की आहे ना ECBC तुम्ही आहे घेतलेलं नंतर काढू, असंही एक काय असंही वाटतंय. कारण तुम्ही खूप अर्ज करायला पाहिजे ते. आता ते अर्ज झालेले नाहीत तर मग आता 100% आरक्षण आहे ना जवळपास मराठा समाजाला. कुणबीचं काही OBCचं आहे आणि ECBCचं आहे. त्यामुळे 100% मराठा आरक्षणात आहे. कुठं अडचण येत नाही आहे ना. अडचण आली असती ECBCचं आरक्षण नसतं तरी यांनी गॅजेटनुसार त्याच्यानुसार सगळ्यांना अर्ज केले असते. एक अशी शंका वाटते की ECBCचं असल्यामुळे एखाद्या दिवस समाज काढू नंतर. बरं, आता शेवटचा प्रश्न असा आहे की हे सगळी जी काही दिरंगाई या प्रकरणामध्ये चालू आहे OBC प्रमाणपत्र देण्यामध्ये, तर यामध्ये मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आता दिरंगाईबाबत खुलासा करण्याची मागणी होती समाजाकडून. मीच त्यांना सांगितलं समाजाकडून. दिरंगाई अधिकाऱ्याकडून होती समाजाकडून? आता ते स्पष्ट नाही सांगता येणार, पण तशी प्रकारची मागणी होऊ लागली. नाही, दिरंगाई ही सरकारकडून, लोकांकडून नाही. उलटे स्टेटमेंट नाही द्यायचे. आम्ही समाज मानतोय, तुम्ही JR काढलाय, आम्ही मानणारच तुम्हाला. आमच्याकडून त्याच चुका झालेल्या तिथून मागं. जो देत नाही त्याची वाहवा केलेली आहे, जो देतोय त्याचा सन्मान नाही केला. आता आम्ही बदललोय. जो आमच्या समाजाला देईन त्याचा सन्मान आम्ही पूर्ण क्षमतेनं करतो. विखे पाटील साहेबांनी JR काढलाय, त्यात फडणवीस साहेब सुद्धा आहेत, आम्ही सन्मानच केलाय. 5-7 महिन्यात एक ब्र शब्द नाही त्यांच्या विरोधात आमचा कसलाच. आम्ही सन्मानच केलाय. दिलंय ना, सन्मानच केला पाहिजे. देतो त्याला मान दिला पाहिजे, आम्ही देतो. दिरंगाई लोकांकडून नाही होत, दिरंगाई तुमच्याकडून होती. तुमच्या अधिकारीच काम करत नाही. दिरंगाई तिथून सुरू आहे, आमच्याकडून लोकांकडून नाही. तुमच्यावरती विश्वास टाकलाय, तुम्ही सातारा संस्थांचा JR काढून टाका. अर्ज करायचे सांगा लोकांना. जसं की हैदराबाद गॅजेटियरचा तुम्ही JR काढला, स्थानिक चौकशी अहवालासारखे तुम्ही त्या SOP दिल्या, त्याप्रमाणे लोकांनी जर दिलं तर तुम्ही अर्ज त्या पद्धतीने आले. स्थानिक चौकशी अहवालानुसार जर मराठवाड्यात अर्ज आला, तुम्ही ताबडतोब प्रमाणपत्र का देत नाही? JR मोठा का अधिकारी मोठा? JR म्हणजे कायदा आहे ना, कायद्यापेक्षा मोठा झाला का अधिकारी? का देत नाही? तुम्ही कार्यपद्धती जी नवीन करायची म्हणता विखे पाटील साहेब, ती अशी करा, जो अधिकारी व्हॅलिडिटी कुणबी प्रमाणपत्र देत नाही अर्ज आल्याच्या नंतर त्याला जेलमध्ये टाका.
ही कार्यपद्धती बदला, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर, तेव्हा अधिकारी नीट होती आणि तेव्हा आरक्षणाची संख्या वाढ. लोकांना तुम्ही सांगून दिले ना, ही JR तुमच्यासाठी काढला मराठवाड्याचा, तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल दिला, त्या अहवालाप्रमाणे तुम्ही अर्ज भरून द्या असं लोकांना सांगितलं. लोकांनी भरून दिल्यावर अधिकाऱ्याचं का चाललंय का काही त्याचं, त्याने सरळ सरळ प्रमाणपत्र देऊन टाकायचं JR नुसार. ही JR आहे आम्ही देऊन टाकलं. तुम्ही कोणासाठी थांबताय अधिकारी? स्थानिक चौकशी अहवाल आल्यावर तुम्ही थांबता कोणासाठी? हे लय मोठा प्रश्न आहे. तुम्ही कोणासाठी थांबायला? कुणी थांबविलंय का तुम्हाला? कोणाचा दबाव आहे का अधिकाऱ्यावर देऊ नका म्हणून? तुम्ही का थांबताय? JR पेक्षा मोठं नाही. JR काढलाय, स्थानिक चौकशी अहवालानुसार अर्ज भरून घ्यायचा आणि लगेच कुणबी प्रमाणपत्र देऊन टाकायचं लगेच. कार्यपद्धती बदलायची काय गरज आहे? त्याला जोड लावा, कार्यपद्धती जोडायची तुम्हाला. तर जो अधिकारी अर्ज केल्याच्या नंतर हैदराबाद गॅझेटच्या JR नुसार अर्ज केल्याच्या नंतर जो अधिकारी प्रमाणपत्र देणार नाही त्याच्यावर लगेच तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल. आत्ता अधिकारी पळत आहे. हे सगळं झालं नाही तर तुम्ही उपोषणावर ठाम अंतरवाढीतल्या येणाऱ्या जूनमध्ये? आपण समाजापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाहीच आहे जीवनात. आपण आयुष्यात ठामच आहेत आणि या समाजासाठी तर कुठंही कुर्बान व्हायची तयारी आहे. कुठंही जीव गेला तरी मागे सरकायची तयारी. कित्येक काही करा तुम्ही, कित्येक केसेस करा तुम्ही, कित्येक हल्ले करा तुम्ही, काही पण करा. मी माझ्या समाजासाठी जीवन वाहून घेतलं आणि ते आपण सिद्ध सुद्धा केलं. फितूर होऊन काम नाही करत. पराक्रम कोणी नाही करू शकत. फितूर गद्दाराचं काम नाही. समाजासाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे. समाजच आरक्षणात घालणार, गप बसणारच नाही. घालणार, पुरा घालणार. हा 4 दिवस लेट होईल, हो द्या ना. 70-80 वर्ष काहीच नव्हतं आणि समाजाला ते पटतंय. 70-80 वर्ष आपल्या लेकरा बाळाला काहीच नव्हतं. एका वर्षात 58 लाख नोंदी दिल्या, त्यातून मराठा आरक्षणात चाललाय. रोज कोणी प्रमाणपत्र निघतायत. आता गॅजेटनुसार पण निघायला लागले. ही बी हळूहळू निघतील. पोरं पोरी रोज नोकऱ्याला लागायला लागली. हे समाजाला रिझल्ट दिलाय. गप्पा नाही मारल्या नुसत्या. इथून पाठीमाग नुसत्या गप्पाच होत्या का काय हे मला नाही. मी रिझल्ट दिला म्हणून तर समाज एका हाकेवरती येतो. आणि ते काय उपोषण आहे, उपोषण सुरू होईल जूनमध्ये. कारण तुम्ही खूप वेळ दिलाय तुम्हाला, याच्यापेक्षा नाही ना देऊ शकत. खूप वेळ दिलाय. 6 महिने हे झाले, हे 2-3 महिने वेळ आहे तुम्हाला. आजच आता G24च्या माध्यमातून सांगितलं, तुम्ही आजपासून जूनच्या आत सगळा मराठा आरक्षणात मराठवाड्यातला घाला. सातारा संस्थांचा JR काढा. तुम्ही जर मराठवाड्यातला मराठा आरक्षणात नाही घातला परत म्हणू नका की वेळ कमी, वेळ दिला नाही. आता आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, इतके महिने तुमच्या हातात आहे. वेळेवर तुम्ही जर म्हणले ना, वेळ नाही थोडा दिवस तुतारच हानी एखाद्याच. तुम्हाला आत्तापासून सांगून व्हायला लागलं की मला मराठवाडा पुरा आरक्षणात गेलेला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राला JR पाहिजे. त्या सातारा संस्थांच्या गॅझेटियर प्रमाणे तिथलाही मराठा पश्चिम महाराष्ट्राला आरक्षण गेलेलं पाहिजे. मला केसेस सगळ्या माघारी घेतलेल्या जूनच्या आत पाहिजे. बलिदान गेलेलं एकही कुटुंब नोकरी विना आणि त्याच्या आर्थिक त्याला जी ठरवलेलं आहे ती पूर्ण जाणं गरजेचं आहे. याशिवाय मी माग हटणार नाही. शिंदे समिती नोंदी शोधत नाहीये. शिंदे समितीनं सुद्धा नोंदी शोधल्या पाहिजेत. तिला आणखीन वर्षाची मुदत वाढली पाहिजे. हे सगळे काम तुम्हाला करावे लागणार आहेत आणि तुम्ही नाही केले तर जूनपासून सामना आपल्या संघ सरकारचा हाय म्हणून समजायचं. आणि जर मराठींच्या डोक्यात बसलं तर मराठी उपोषण करता करताच उठून अंतर मुंबईला सुद्धा जाऊ शकते. पण साहेब ध्यानात ठेवा आणि बार माघारी यायला मोकळे नसतो. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज हा OBC मध्ये कुठल्याही प्रकारे गेला पाहिजे. सातारा संस्थांचं गॅझेट आणि मराठवाड्यातलं जे गॅझेट आहे हैदराबाद गॅझेट त्याची तातडीने अंमलबजावणी करून राज्यभरातील मराठा समाजाला OBC प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. अन्यथा जूनच्या आत ही सर्व कामे राज्य सरकारनं न केल्यास जूनपासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा मरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे.